भगवंताला प्राप्त करून घेण्याचे अनेक मार्ग आहेत, पण त्यामध्ये सर्वात प्रशस्त मार्ग आहे तो म्हणजे भक्तीचा. भक्ती एक असं शास्त्र आहे की जे निश्चित आपल्याला भगवंतापर्यंत नेऊन पोचवतं. आता या ठिकाणी भक्तीला सुद्धा शास्त्र म्हणलेलं आहे. जसं योगशास्त्र आहे, कर्मशास्त्र आहे, ज्ञानशास्त्र आहे, त्याच पद्धतीनं भक्तीसुद्धा एक शास्त्रच आहे, हे लक्षात ठेवा. इतर मार्गांचा विचार केला तर ते मार्ग फारसे प्रशस्त नाहीत असं आपल्याला पाहायला मिळतं. इतर मार्गांची निवृत्ती करून भक्ती मार्ग कसा श्रेष्ठ आहे हे अनेक संतांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज तर 2 मार्गांचं खंडन एका अभंगाच्या एका कडव्यात करतात. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे योग आणि याग या माध्यमातून आपल्याला सिद्धी प्राप्त होत नाही. आता इथे सिद्धी हा शब्द अष्टांग योगाच्या माध्यमातून मिळणारी किंवा ज्या गौणसिद्धी महासिद्धी सांगितलेल्या आहेत, अष्टमहासिद्धी, असा अर्थ नाही बरं का. या ठिकाणी सिद्धी या शब्दाचा अर्थ सिद्ध करण्याचा पदार्थ, प्राप्त होणारा पदार्थ असा पाहायला मिळतो. ज्याच्यासाठी योग, ज्याच्यासाठी याग, ज्याच्यासाठी विधी, या सर्व क्रिया ज्या प्राप्तव्यासाठी आपण करतो ते प्राप्तव्य सिद्ध होत नाही. म्हणजे आपण केलेले योग याग हे सर्व व्यर्थ आहे. म्हणून संतांनी सर्वसामान्य व्यक्तीच्या उद्धारासाठी जो मार्ग सांगितला तो मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे, लक्षात घ्या. भक्तिशास्त्राचे वर्णन करत असताना इतरांपेक्षा भक्ती ही अत्यंत सोपी आहे असा उल्लेख केलेला पाहायला सापडतो. भक्तिपंत बहुसोपा किंवा तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. या संतोक्तींच्या माध्यमातून हा मार्ग प्रशस्त आहे असं पाहायला मिळतं. आता एखाद्याला वाटलं की आपण भक्ती करावी, पण ती भक्ती कशी करावी हे कळत नाही. म्हणून श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारच्या भक्तींचं वर्णन केलेलं आहे. मग एकाने विचारलं, का हो महाराज, फक्त 9च पद्धतीच्या भक्ती आहेत का? भक्तीचे अनेक प्रकार आहेत, अनंत प्रकार आहेत. भावे जैसा तैसा हरी एक. तुम्ही कोणत्याही भावाने त्या भगवंताचं भजन करा, चिंतन करा, परंतु ज्याला स्टँडर्डनेस म्हटलं जातं किंवा मोड ऑफ भक्ती, ते 9 प्रकारचे सांगितलेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यात्मनिवेदनम. ह्या 9 पद्धतीच्या भक्ती ह्याचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. आता त्यामध्ये पहिली जर भक्ती कोणती सांगितली असेल तर ती श्रवण नावाची भक्ती. तर श्रवण म्हणजे ऐकू येणे किंवा ऐकणे स्वाभाविक आहे. मनुष्य जन्मला की त्याला ऐकू येतं आणि तो ऐकायला सुरुवात करतो. पण ऐकू येणं आणि ऐकणं याच्यामध्ये फरक आहे बरं का. आपल्याला लहानपणापासून ऐकू येतं, पण ऐकतो का याचा विचार आपल्याला करायला हवा. बघा, संत एकनाथ महाराजांनी अनेक प्रकरणं लिहिली, त्यामध्ये बहिरा नावाचं एक प्रकरण लिहिले. बघा, त्या बहिरा नावाच्या प्रकरणामध्ये वर्णन करत असताना एकनाथ महाराज सांगतात बघा, माता माऊरी पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरे आता.
ऐकू येतं का? आली. पण ऐकलं का? नाही. शब्द दिला मागुता, बोलले, सांगितले, पण ऐकलं का? नाही. बघा उदाहरण बघा. एखादा मुलगा घरातून बाहेर पडत असतो आणि बाहेर जात असताना आई सांगते, बाळा बाहेर चाललास ना, येताना साखर घेऊन ये. आता प्रत्युत्तर त्याला द्यायचं का नाही हा प्रश्न पडतो. तो तसाच निघून जातो. आता तसाच निघून गेल्यानंतर आईला वाटतं ऐकेल का नाही, बरोबर का नाही? आणि दुसरा प्रश्न विचारतो, मनामध्ये उभा राहतो की ऐकलं का नाही. कळतंय का? पहिला प्रश्न उभारतो, अंतःकरणामध्ये उभा राहतो तो म्हणजे ऐकेल का नाही, आणि दुसरा प्रश्न उभा राहतोय की ऐकलंय का नाही. मग याला बहिरा म्हणावं का? ऐकलं ना, कानावर शब्द पडला, साखर आण म्हटल्याबरोबर चेहऱ्यावरचे भाव बदलले. मी कामाला चाललोय, मी इकडे चाललोय, मी मित्राकडे चाललोय, आणि आई मला हे काम सांगते. चेहऱ्यावरचे भाव बदलले म्हणजे ऐकू आलं. पण ऐकलं का? ऐकलं नाही. आपली श्रुती माता आपल्याला हिताचं सांगते, ते ऐकायला हवं. पण ऐकायला येतं का? याला श्रवण म्हणतात का? नाही. श्रवण म्हणजे एकदा ऐकलं आणि कळालं. एका ऐकण्यात जरी कळालं नाही तर पुन्हा पुन्हा ऐकणं आणि मग कळालं, याला म्हणतात श्रवण. आणि या श्रवणाचे एकूण 3 वर्ग पडतात असं आपल्याला पाहायला सापडतं. एक उत्तम, दुसरा मध्यम आणि तिसरा कनिष्ठ. आपण कनिष्ठापासून सुरुवात करूया. अनेक वेळा सांगून सुद्धा ज्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा फरक पडत नाही त्याला कनिष्ठ श्रोता असं म्हटलं जातं. ऐकताना हिताचं न ऐकता नको ते ऐकतो आणि ऐकलेल्या गोष्टीचा प्रपंच करतो, त्याला कनिष्ठ श्रोता म्हणतात. कीर्तन ऐकायला आला हो, पण ऐकलं का? नाही. पाठीमागं कुठेतरी बसला आणि त्या कीर्तनकारांचं कीर्तन न ऐकता शेजारी 2 माणसं बसली होती, त्यांच्या गप्पा ऐकायला सुरुवात केल्या. बरं, त्या गप्पा पारमार्थिक आहेत का? आहेत का पारमार्थिक? नाही. त्या गप्पा पारमार्थिक नाहीत. आणि पारमार्थिक गप्पा नसताना सुद्धा ते ऐकायला सुरुवात केली. भावकीच्या गप्पा ऐकल्या, भांडणं ऐकली. घरी आला आणि आपल्या पत्नीला विचारले, कसं झालं कीर्तन? काय सांगितलं कीर्तनामध्ये? त्याला हे काहीच कळलं नव्हतं ना. कीर्तन ऐकलंच नव्हतं. आणि त्याचा परिणाम त्यांनी बोलायला सुरुवात केली. का गं, शामरावांचं त्यांच्या भावकीशी जमत नाही का गं? वगैरे 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 जे काही घडलं ते सगळं बोलून दाखवलं. आता इथं बायकोनी त्याला विचार केला, तुम्हाला कसं कळलं? सामान्य प्रश्न आहे. एखादी गोष्ट आपल्याला कळाली नंतर विचारते समोरची, तुम्हाला कसं कळलं? नाही म्हणजे तिथं गेलो होतो, तिथं हा विषय चालू होता. बायको हुशार होती. बायकोने विचारलं, का हो, हल्ली कीर्तनकार काय भावकीची भांडणं सांगायला लागली काय? हां, ऐकायला गेला होता कीर्तन, पण ते न ऐकता दुसरंच ऐकलं, त्याला कनिष्ठ श्रोता म्हटलं जातं. किंवा कनिष्ठ श्रोत्याचं वर्णन करत असताना चाळणीसारखं वर्णन केलं बघा. चाळणीसारखं जे घ्यायचंय ते न घेता नको ती गोष्ट घेतली. जे घ्यायचंय ते न घेता नको ती गोष्ट घेतली. कीर्तनकारांचं कीर्तन ऐकलं, पण ऐकण्यामध्ये त्याचा रस नाही आहे. त्याची तर्कबुद्धी जागृत आहे. आणि तर्कबुद्धी जागृत असल्यामुळं
कीर्तनकार कुठं चुकला, प्रवचनकार कुठं चुकला याच्यामध्ये जास्त रस. काही लोक एवढ्यासाठीच येतात बरं का, काही लोक एवढ्यासाठीच येतात, महाराज कुठं चुकतात हे पाहण्यासाठीच. अपसिद्धांत झाला, दृष्टांत चुकला, प्रमाण चुकलं, ताल गेला, स्वर गेला, एवढं त्याला कळतं. पण काय बरोबर सांगितले हे जर विचारलं तर तो म्हणतो नाही ठीक झालं कीर्तन, पण एवढं सगळं झालं बघा. एकदा दोनदा वेगवेगळ्या पद्धतीने, नम्रतेने, भीती दाखवून, आमिष दाखवून ऐकतच नाही, त्याला म्हणतात कनिष्ठ श्रोता. अगदी उदाहरण घ्यायचं म्हटलं तर डेरा उलटा ठेवला आणि पाणी भरायला सुरुवात केली, काय उपयोग आहे? किती पाणी साचेल डेऱ्यामध्ये? कधीपर्यंत साचेल? कधीच साचणार नाही. तसं त्या कनिष्ठ श्रोत्याचं असतं. त्यांनी कितीही स्मरण करूया, त्यांनी कितीही ऐकू द्या, त्याच्या श्रवणाचा कोणताही उपयोग त्याला होत नाही. अशा व्यक्तीची प्रगती कधीही होत नाही. अरे अधिकारी पुरुषांनी जरी सांगितलं ना तरी त्यांच्यात बदल होत नाही. अशा पद्धतीचा श्रोता, त्याला कनिष्ठ श्रोता असं म्हटलं जातं. ठीक आहे, आपल्याला त्याचा काही जास्त विचार करायचा नाही, आपण पुढच्या श्रोत्याकडे वळूया. दुसरा श्रोता आहे, त्याला मध्यम श्रोता म्हटलं जातं. आता याचा आणि आपला अगदी जवळचा संबंध बरं का, याचा आणि आपला जवळचा संबंध. ज्यांना कळतं पण वळत नाही, अशा प्रकारचा हा म्हणजे आपण, बरोबर ना? येतो, बसतो, ऐकतो, पण आचरण म्हणजे काय माहीत नाही. सांगितलं आचरण तसं करा तर आचरण तसं होतंय का नाही ना, याला म्हटलं जातं मध्यम श्रोता. श्रवण म्हणजे फक्त ऐकणं आहे का? नाही, श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही, हे लक्षात ठेवा. श्रवणाची व्याख्या करताना त्याची अशी व्याख्या केली आहे की ज्याच्या श्रवणाने आपल्या वृत्तीमध्ये, अंतःकरणामध्ये बदल होतो ते श्रवण. ऐकलं, त्याचा परिपाक आपल्या आचरणाच्या माध्यमातून दिसला पाहिजे, त्याची अनुभूती आपल्या माध्यमातून इतरांना व्हायला हवी, त्याला श्रवण म्हणतात. जीवनमूल्ये ही श्रवणाच्या माध्यमातून वर्धिष्णू होत असतात आणि असे जे श्रवण आपल्याला आपली जीवनमूल्य दर्शवण्याचं काम करतात तेच समाजाच्या आणि आपल्या हिताचे रक्षण करतात. आणि अशा मूल्यांचा जर आपण अंगीकार केला तरच आपले जीवन यशस्वी होते. आणि हे ज्या माध्यमातून कळते, ज्या शब्दांच्या माध्यमातून कळते, त्याला श्रवण म्हणतात. ज्याला कळतंय पण त्याच्या माध्यमातून तो वाटचाल करायला सुरुवात करतो किंवा वाटचाल सुरुवात करताना घाबरतो आणि विचार करतो हे जमेल का, याला म्हणतात मध्यम श्रोता. आपण कीर्तनाला ऐकतो, कीर्तन ऐकत असताना लक्ष देऊन ऐकत नाही, एखादा शब्द इकडे तिकडे होतो. आणि एखादा शब्द इकडे इकडे होत असताना एखादा महत्त्वाचा दृष्टांत सांगून जातो वक्ता, आणि महत्त्वाचा सिद्धांत सांगितल्यानंतर आपली एकाग्रता भंगते आणि मग आपण तो शब्द शोधण्यामध्ये गुंततो. कुठला शब्द सांगितला असेल, काय सांगितलं असेल, आणि तोपर्यंत अनेक शब्द आपल्या कानावरून पुढे निघून जातात. एका शब्दासाठी अनेक शब्द आपल्या कानावरून निघून जातात आणि मग आपण एका शब्दासाठी, एका शब्दाच्या श्रवणासाठी अनेक शब्दांच्या श्रवणाचा त्याग करतो. अनेक उदाहरणं आहेत यासाठी. 4 मित्र असतात आणि ते 4 मित्र शेंगा घेऊन बसलेले असतात. शेंगा फोडायच्या आणि शेंगदाणा तोंडात टाकायचा, काम 4 मित्रांचं चालू असतं. त्यापैकी एक जो मित्र आहे तो शेंग फोडतो आणि शेंग फोडल्यानंतर त्याचा एक शेंगदाणा उडून टरफलामध्ये जाऊन पडतो. आता
टरफलामध्ये दोन पडल्याबरोबर तो टरफलामध्ये त्याची शोधाशोध करू लागतो. बघा, एक लहान शेंगदाणा टरफलामध्ये पडला, तो टरफलामध्ये शोधाशोध करायला लागतो. आणि हे करत असताना तो हा विचारतो की त्या एका शेंगदाण्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा तेवढ्या वेळामध्ये आपण 4 शेंगा फोडून खाऊ शकतो. कळतंय का? एक शब्द कानावरून निघून गेला, कळाला नाही की त्याच्या पाठीमागे धावण्यापेक्षा पुढचं नीट श्रवण करावं. आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या वक्त्याला विचारायचं, सर तुम्ही असा शब्द वापरला होता, महाराज तुम्ही असा शब्द वापरला होता, हा काय अर्थ मला कळाला नाही, कृपया सांगता का? श्रोता सांगतो, नाही असं नाही. पण या मध्यम श्रोत्याचं अजून एक लक्षण आहे, त्याला शंका निर्माण होतात, पण तो शंका त्या श्रीगुरूंजवळ सांगतच नाही. महाराजांना तो शंका विचारतच नाही. का विचारत नाही? तर त्याच्या अंतःकरणामध्ये अशी भीती असते की ही शंका जर सामान्य असेल तर कदाचित लोक मला हसतील, लोक म्हणतील मूर्ख आहे हा. आणि त्या शंकेचं निरसन करण्याचा तो काहीही प्रयत्न करत नाही की ज्याच्यामुळं अंतःकरणामध्ये विपरीत भावना, असंभावना या सगळ्या निर्माण होतात. आणि जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य होत नाही. मनामध्ये कुठंतरी अश्रद्धेचा विचार निर्माण होतो. आणि श्रवण करताना जे नियम सांगितले आहेत त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे, विश्वास गुरुवाक्येषु, गुरुवाक्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. आणि मग कळत न कळत त्या वाक्याला छेद बसतो. तो मुद्दाम करत नाही बरं का, त्याच्या मनामध्ये श्रवणाची इच्छा असते, तो श्रवण करतो, श्रवण करताना लक्ष देतो. पण लक्ष देत असताना अंतःकरणामध्ये ज्या शंका निर्माण झालेल्या असतात त्या शंकेचं तो निरसन करत नाही. आणि त्याच्यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये गुरुवाक्याच्या संबंधाने अश्रद्धा निर्माण होते. आणि त्याचा परिणाम कळत न कळत गुरुवाक्याचा अनादर त्याच्या माध्यमातून घडतो. कळत न कळत घडतो बरं का. मध्यम श्रोता त्याचं एक बरं असतं, तो दोन्हीच्या बाजूने असतो. एखादा नास्तिक भेटला तर त्याचे विचार नास्तिकाप्रमाणे होतात. एखादा आस्तिक भेटला त्याचे विचार आस्तिकाप्रमाणे होतात. त्याला स्वतःचे असे ठाम विचार नसतात. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, जिकडं खोबरं तिकडं चांग भलं, तशा पद्धतीची त्याची वृत्ती. किंवा शास्त्रीय उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्योतिषशास्त्राचा जर आपण विचार केला तर बुध नावाचा एक ग्रह आहे बघा. हा बुध नावाचा ग्रह पुण्यफल देतो की पापफल देतो? मग त्याचा विचार करत असताना सांगितलं, पुण्यफल देणं किंवा पापफल घेणं हे त्या बुध नावाच्या ग्रहामध्ये नाही. तो जर पुण्यग्रहाबरोबर असेल तर भरभरून पुण्यफल देतो. आणि जर तो पापग्रहापर्यंत बरोबर असेल, पापग्रहाची दृष्टी जर त्याच्यावर असेल तर तो भरभरून पापफल देतो. तसं मध्यम श्रोताचं त्याचा निर्णयच झालेला नसतो आणि त्यामुळे तो सतत गोंधळलेल्या स्थितीत असतो. मग त्याचं पुढं काय? त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळाले नाही तर हा पुढं जाऊन उत्तम श्रोता होणार नाही, तो तसाच गोंधळलेला मिळतो. मग त्याला जर त्या ठिकाणी चुकीचं मार्गदर्शन मिळालं तर तो तिकडं वाहवत जातो. आणि जर चांगलं मार्गदर्शन झालं तर मात्र तो उत्तम श्रोत्यापर्यंत पोहोचतो असं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणून तिसरा जो उत्तम श्रोता आहे त्या उत्तम श्रोत्याचं आपण विश्लेषण करूया. मध्यम श्रोता जो आहे तोच पुढं जाऊन उत्तम श्रोता होतो. फक्त त्याला काय पाहिजे? तर फक्त त्याला योग्य मार्गदर्शन पाहिजे. याला एकदा सांगितलं की कळतं, जास्त सांगावं लागत नाही. पण त्याच्या अंतःकरणामध्ये ज्या भावना निर्माण होतात, ज्या शंका निर्माण होतात, त्या शंकेचं निरसनही त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. आणि ज्या वेळेस त्याचं योग्य पद्धतीनं निरसन होतं तर
निश्चित पद्धतीनं तो योग्य उत्तम अशा पद्धतीचा श्रोता होतो. म्हणजे मध्यम श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेले संदेह किंवा शास्त्रीय भाषेचा विचार केला तर वेगवेगळ्या पद्धतीच्या भावना हा श्रोता श्रीगुरूंकडे सांगतो आणि मग श्रीगुरू एकेका शंकेचं निरसन करतात आणि त्याला ज्ञान देतात. जशा जशा शंका कमी होत जातात तसा तसा त्याला विश्वास वाटू लागतो. त्याचं अंतःकरण श्रद्धायुक्त होऊन तो निर्विवादता प्राप्त करून घेतो. मग तो शिष्य गुरुस्वरूप होतो. कोणत्याही शंकेशिवाय त्याचे मन गुरुच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून श्रवण केले जाते. ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतःकरणातील भावना शंका ह्यात निरसन होतात. बहुश्रुत असणारे सद्गुरू शंकेचे वेदनिष्ठ माध्यमातून निराकरण करतात आणि मग जी अवस्था सिद्ध होते त्या अवस्थेला म्हटले जाते उत्तम श्रोता. याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर बघा, एका माठामध्ये पाणी भरून ठेवलं आणि त्या माठामध्ये पाणी भरून ठेवल्यानंतर थोडं पाणी खाली गळालं, थोडं पाणी खाली पाझरलं आणि पाणी पाझरल्यानंतर उर्वरित जे पाणी आहे टेऱ्यामध्ये राहिलेलं ते मनुष्याला शीतलता आणि मधुरता देते. त्याच पद्धतीनं एखाद्या व्यक्तीच्या श्रवणाच्या माध्यमातून ज्ञान एकत्रित होतं. ते ज्ञान अंतःकरणामध्ये पाझरतं आणि मग वर्तनामध्ये शीतलता आणि मधुरता येते. त्याला म्हणतात उत्तम श्रोता. ऐकले की दृढ निश्चय झालाच, कानावर शब्द पडला की अंतःकरणामध्ये त्याचा परिणाम झालाच, त्याला म्हटलं जातं उत्तम श्रोता. तुका म्हणे काणी ऐकली जी मात, तोची झाला घात जीवपणा. तू ब्रह्म आहेस असं सांगितल्याबरोबर विश्वास ठेवला आणि त्याचा परिणाम काय झाला तर त्याचा परिणाम असा झाला की कानामधून ऐकलं आणि निश्चित पद्धतीने ती गोष्ट कळाली. किती कळाली? अरे रणांगणामध्ये अनेक अक्षौणी सेना आहे आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे नगारे वाजतायत, शंख वाजतायत आणि त्याच्यामध्ये सांगितलं, श्रीमद भगवद्गीतेचा उपदेश केला आणि त्याच्या माध्यमातून शेवटी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये श्रद्धालुपणाची दृढता निर्माण झाली आणि गुरुवर विश्वास ठेवला. नष्टो मोहो स्मृतिर्लब्ध्वा, ही अवस्था सिद्ध झाली. मोह नष्ट झाला आणि मग स्मृती विवेक जागृत झाला. याला म्हणतात उत्तम श्रोता. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकादिक जान परमभक्त, हे वर्णन केलं. श्रवणाबद्दल आपल्याला अजूनही काही भाग बघायचा आहे. तो भाग आपण पुढच्या पाठाच्या माध्यमातून पाहणार आहोत. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.